तर चला माझ्या राजा छत्रपती शिवरायांकडे. हा विठ्ठल विठ्ठल. आमचा तरुण आजही म्हणतो, माझे तरुण भाऊ माझ्या कीर्तनाला बरेच येतात. तरुण भाऊ आजही गाडीवर लिहितात, राजे राजे पुन्हा जन्माला या, राजे तुमची धर्माला गरज आहे. भैया राजांना जरूर बोलवा, पण राजांना बोलवण्याच्या अगोदर आपल्याला जिजाऊ साहेबांची गरज आहे. कारण राजे घडले ते फक्त जिजाऊ साहेबांचे संस्कार चांगले होते म्हणून राजे घडले. पटणार नाही काही काही लोकांना राग येईल माझा बोलण्याचा, पण तुम्हाला राग आला माझं काय करणार आहे, तुझी तारीख देणार नाही यांवर म्हणून नुकसान काय करू शकतात तुम्ही. आणि पटेल गरज बी नाही दुसऱ्या कीर्तन, आपला मेन हायवेवर दुकान आहे दादासाहेब, बिंदास चाल राहील, गिराईक येवायला पाहिजे, गरजच नाही म्हणणं पडत. त्याच्यामुळे तुम्ही आपलं काही वाईट करणार पण सत्यता मांडून जाईल दादा. राजे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. आता सध्याच्या जिजाऊंकडे पदर शिल्लक नाही, राजे जन्माला ठेवणार. ही आपली संस्कृती आपली मर्यादा माया. बरोबर आहे की अजून सांगू का, काय काय कोरोना बाप माल भेटतस बाबा, आपली पोर गैरी चुकीचे काय चुकीचे, मन पोरले इतकं प्रिय वातावरण भेटेल ना, काय ते सासऱ्यांसमोर बी ड्रेसवर राहत तरी बोलतच नाही केले. हो बाप महाव काय झेंडा नाही हो कलेक्टर, तू पोर ड्रेसवर सासऱ्यांसमोर पिन तुम्ही इज्जत जाईणार आहे, पडेल नाही तू नाही बाबा. असं घर भेटेल कसं भेटेल, मग मला असं वाटत त्याची बी पडेल जिकत नाही, इज्जत नाही बोल. जरूर म्हणा सुनबाईला सासऱ्याला पप्पा म्हणा, सासूला आई म्हणा, पण माया तुमच्या पाया पडतो. आपली संस्कृती अशी, सासऱ्याला पप्पा म्हणा, सासूला माय म्हणा, पण सासऱ्यांसमोर जाताना डोक्यावर पदर लिशनीत जात संस्कृती आहे. विठ्ठल विठ्ठल. जिजाऊ साहेबांची गरज काय आहे का, एका येवना आई भवानीच्या मंदिरात गाय कापली, आई भवानीच्या मंदिरात गाय कापली, रक्ताच्या खारोड्यात दुश्मन नाचत होता. आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडले आणि रक्ताच्या खारोड्यात तो दुश्मन नाचत होता महाराज. आणि आई भवानीला सांगत होता, भवानी कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले. दादा ऐका ना, मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडले, गाय कापलेली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला. आणि आई भवानीला सांगत होता कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. एका दासीनं ते चित्र बघावं, ते वातावरण बघावं आणि आपल्या जिजाऊ साहेबांना जाऊन सांगावं, मा साहेब पण येवणानं गाय कापली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचतोय. आणि आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडले. आणि आई भवानीला सांगत होता, अगं जगदंबे, अगं भवानी कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. दादा जिजाऊ साहेबांना काढता पाय ठेवा, मंदिरात जावं, परिस्थिती बघितली, मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडले, गाय कापलेली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला आहे. आई भवानीला मूर्तीकडे बघावं आणि आई भवानीला साकडं घातलं, अगं जगदंबे, अगं भवानी, अगं दारी उघड बाई, दारी उघड आई, दारी उघड बाई, अगं दारी उघड बाई, दारी उघड आई, दारी उघड बाई, दारी उघड बाई, दारी उघड. आई भवानीने जिजाऊ साहेबांची हाक ऐकली. जिजाऊ साहेबांना दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागले. आणि डोहाडे लागल्याच्या नंतर माझ्या माया माऊलींना माहिती आहे, दिवस गेल्याच्या नंतर बाईला विचारणा केली जाते, ताई तुला काय खावंसं वाटतं, काय प्यावंसं वाटतं का, विचारतात ना, विचारताना माया हो. दिवस गेल्याच्या नंतर बाईला विचारलं जातं, ताई तुला काय खावंसं वाटतं, काय प्यावंसं वाटतं का.
तसं जिजाऊ मासाहेबांना एका दासीने विचारलं, मासाहेब तुम्हाला काही खावंसं वाटतं, काही प्यावंसं वाटतं का? जिजाऊ मासाहेबांनी एकच सांगावं, बाई मला खावं वाटत नाही, प्यावं वाटत नाही. काय वाटतं? हातात धारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूंचा नाश करावा एवढंच मला वाटतं. काय वाटतं? हातात धारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूंचा नाश करावा एवढंच मला वाटतं. आत्ताच्या माईला जर दिवस गेले, आत्ताच्या ताईला जर दिवस गेले आणि कोण्या बाईने विचारलं, बेटा तुला काय खावं वाटतं, काय प्यावंसं वाटतं का? आत्याने माई एकच सांगस, मला पिवे पाणी पिऊ पिऊ जीव करस. खवय राजा जन्माली बहिण खवय येईल राजा. हो काही काय माई दिवस गेल्याच्या नंतर 2-2, 3-3 किलो मुलतानी माती खायचं. माडी तू मुलतान काशी देतून पोटे सुलतानाजी राजा करता. बरोबर आहे ना? हा चांगलं पोरग जन्माला येण्यासाठी संस्कारही चांगले असावे लागतात. बरोबर आहे की नाही? हो विठ्ठल विठ्ठल